की आता केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, खाली आमदार मी आहे आणि तुम्ही काय जर इतर पक्षाचा नगरसेवक निवडून दिला तर आपले काम होतील का? नाही होणार. त्यामुळं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस शिवसेनेचेच नगरसेवक तुम्हाला निवडून द्यावे लागतील. आता ही सर्व कामं करायची म्हणल्यानंतर महानगरपालिकेकडून ठराव लागतील. आता आपल्या विचाराची नगरपालिका आली तर ठराव घ्यायला काही अडचण जाईल का? दुसऱ्या विचाराची महानगरपालिका आली तर तो ठराव आपल्याला मिळणार आहे का? नाही मिळणार. त्यामुळं आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका. काही लोकांची धडपड आहे, ज्यांचं पोट त्याच्यावर आहे, त्यांची धडपड आहे, त्यांचं आर्थिक स्तोत्र नगरपालिका महानगरपालिका राहिलेली, त्यांचं पोट त्याच्यावर आहे, त्यांचा संपूर्ण कारभार त्याच्यावर आहे. त्यामुळे ते आता केविलवाना प्रयत्न करतात काहीतरी की महानगरपालिका हातामध्ये घेण्याच्या संदर्भातला वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळं मला असं वाटतं की आता त्यांना घबराट सुटलेली की त्यांची आता उरली सुरली जी काही धडपड त्यांची ही उरली सुरली धडपड सुद्धा या महानगरपालिकेमध्ये बंद पडणारी आहे. त्यांचा उत्पन्नाचा स्रोत, त्यांचा उत्पन्नाचा मार्ग हाच या ठिकाणी. त्यामुळे त्यांना आता फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, वैफल्य आलेलं आहे आणि वैफल्य येऊन ते आता काही या ठिकाणी बळायला लागलेले आहेत. म्हणजे खैरबाई उन्होंने कल बोले की फतवा कुछ भी नहीं कर रहा है. ते तुमच्या मुस्लिम समाजाला धरून होतं, आमच्या दलित बांधवाला धरून होतं. हे लोक अस्थिरमधले साप आहेत. म्हणजे इतक्या दिवस या लोकांनी ऐसान फरामोस बोलना पडेल ऐसे लोक की एवढ्या दिवस त्यांना मदत केली आणि आता फतव्यामुळे बदलले. आता या ठिकाणी अशा पद्धतीने दलित मुस्लिमांनी मतदान केलं तर असं म्हणणं तर हे निश्चितपणे फार ऐशान फरामोसपणा या ठिकाणी होईल. ज्या समाजाने तुम्हाला दिलं त्या समाजाला तुम्ही अस्थिरमधले साप म्हणता तर ही तर फार गंभीर आणि चिंतनीय बाब आहे. आणि चिंतनेने नाही तर निश्चितपणे लोकांनी कायम लक्षात ठेवावी अशा प्रकारची बाब या ठिकाणी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता ही महानगरपालिका आपण सर्वांनी मिळून जर शिवसेनेच्या ताब्यात दिली तर जे जे काही शब्द आम्ही तुम्हाला दिलेले आहेत ते सर्व शब्द आम्ही खरे करून दाखवू. आणि तुमच्या ताब्यात महानगरपालिका 10 वर्ष आहे, तुम्ही आम्ही आणलेलं पाणी लोकांना देऊ शकला नाहीत, तुम्ही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम चांगली करू शकला नाहीत, तुम्ही अशा प्रकारची गंदगी शहरामध्ये तुमच्या कार्यकर्त्यामध्ये पसरली. 10 वर्ष तुम्ही तुमची बायको तुम्ही नगरपालिकेमध्ये तुम्हाला हे करता नाही आलं. स्वतःचं पाप झाकण्यासाठी पुन्हा तुम्ही लोकांना अस्थिरमध्ये साप म्हणता. तुम्हाला स्वतःचं पाप झाकण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं जर या ठिकाणी लोकांना नाव ठेवत असाल तर याचा विचार जनता निश्चितपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करेल. माझी तुम्हाला विनंती बंधू की आता तुम्ही आम्हाला केलं ना पुढं तर आता एक वेळेस आमच्या बोलण्यावर ही महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या. मी तुम्हाला सांगितलं ना आता 68 कोटी रुपये आपण या ठिकाणी आणले. 68 कोटीमध्ये आपण रस्ते करायला लागलो. तुम्ही बघता की भाग्यनगरच्या पलीकडचा रस्ता किती मोठा आहे त्या ठिकाणी वळला. त्या ठिकाणी अनेक रस्ते आपण या ठिकाणी केले. मोर्चे तलावामध्ये 11 कोटीचं काम सुरू झालं. अनेक रस्ते आपण या ठिकाणी करू लागलेले. आपण लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू लागले. आणि जर काही वेगळ्या विचाराच्या ताब्यात महानगरपालिका गेली तर मग कामं या ठिकाणी होणार नाही. मगाशी म्हणल्याप्रमाणे की आपल्याच पायावर आपण धोंडा पाडून घेतला असं या ठिकाणी होईल. त्यामुळं आता लोक चिडलेले, लोकांना अस्थिंचे साप माना लागले आणि त्यामुळं ऐसाम फरामोसपणा हा फार दिवस टिकत नसतो. त्यामुळं सगीर भाई आपने जवाब देना चाहिए, आप जवाब दो उनको.